सांगतो समोर बघू ना। नरेंद्र जाधवांची समिती महाराष्ट्रभर फिरते आहे आणि आम्ही या समितीच्या स्थापनेचेच विरोधक आहोत। त्यामुळे आमची तीच भूमिका मांडण्यासाठी आज आम्ही चव्हाण सेंटरला आलो होतो। आमची पहिलीपासून हिंदीच्या सक्ती संबंधातली जी ही महाराष्ट्रद्रोही भूमिका आहे सरकारची, ती भूमिका मांडणारी आमची पुस्तिका आम्ही प्रसिद्ध केली आणि आज आम्ही ती इथं लोकांना वाटली। नरेंद्र जाधवांना पण त्याची प्रत आम्ही दिली, त्यांच्या समितीतल्या सदस्यांना दिली आणि इथे जी लोकांनी मतं मांडली आहेत त्यांनी शाळेतल्या मुलांना महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने धरून आणून मुलांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत। थोडं जर डोकं शिक्षण विभागाचं ठिकाणावर असेल तर शाळेमधली जी मुलं ज्यांना विकल्प हा शब्द नीट म्हणता येत नाहीये त्यांच्याकडनं तुम्ही 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वीला वैकल्पिक काय विषय असावेत हे विचारता। याचा अर्थ तुम्हाला मॅन्युफॅक्चर्ड कन्सेंट अशा प्रकारचा पाहिजे। जाधवांनाही तो हवा असेल, त्याच्याबद्दल आमची तक्रार नाही। आमचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही त्यांच्यापुढे 2-3 पद्धतीने स्पष्टपणे मांडलं आहे। एक म्हणजे पहिलीपासून मराठीचा प्रश्न नाही आहे, शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात शिक्षणाचं माध्यम म्हणून मराठी अनिवार्य असलं पाहिजे। दुसरं म्हणजे जिथे मराठी अनिवार्य नाही आहे किंवा शिक्षणाचं माध्यम नाही आहे तिथं ती 12वीपर्यंत अनिवार्यपणे शिकवली गेली पाहिजे। इंग्रजीच्याबद्दल भाषाशास्त्रज्ञांची काही भूमिका असली तरी आत्ताच्या घडीला लोक पहिलीपासूनच इंग्रजी शिकण्याच्या मनस्थितीत आहेत, त्यामुळे ते तसं राहिलं पाहिजे। आणि हिंदीच्या बाबतीमध्ये कोणत्याही पद्धतीनं हिंदीची सक्ती प्राथमिक शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर असता कामा नये हे आमचं म्हणणं आम्ही नरेंद्र जाधवांच्या समितीला स्पष्टपणे सांगितलं आहे। आणि आम्ही त्यांना हेही सांगितलं आहे की तुमची समिती महाराष्ट्रातले जे काही दौरे करते आहे हे दौरे म्हणजे रोगाच्या लक्षणांवरची चर्चा आहे। मूळचा रोग हा रेशीम बागेचा पाशवी बहुमतवाल्यांचा हिंदी हिंदू हिंदुस्तानचं नॅरेटिव्ह देशभर पसरवण्याचा आणि हिंदी भाषकांच्या सांस्कृतिक वर्चस्ववादाचा आहे। तुम्ही अप्रत्यक्षपणाने अनवधानाने किंवा वैयक्तिक स्वार्थापोटी विचारवंत म्हणून तुम्ही हिंदी हिंदू हिंदुस्तानच्या कथनाचे वाहक होऊ नका अशी विनंती आम्ही नरेंद्र जाधवांना केली आहे। आणि समजा त्यांचा अहवाल जेव्हा कधी येईल, तो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी येईल का नंतर येईल का आम्हाला माहीत नाही, जेव्हा कधी येईल जर मराठी भाषेच्या मराठी माणसांच्या मराठी शाळांच्या हिताच्या विरोधी तो असेल आणि हिंदी सक्तीच्या बाजूने तो असेल, कोणत्याही छद्म पद्धतीने पण हिंदीची सक्ती करणारा असेल तर ज्या पद्धतीनं आम्ही शासन निर्णयांचा निषेध केला होता तसाच निषेध आम्हाला करावा लागेल। आज जाधव असं म्हणाले, त्यांना बोलायला खूप आवडतं, स्वप्रसिद्धी पण करायला खूप आवडते, त्या पद्धतीनं ते असं म्हणालेले आहेत की आम्ही असा शब्द देतो, ग्वाही देतो, पण सरकार जोपर्यंत कागदावर काही म्हणत नाही तोपर्यंत सरकार विश्वास ठेवण्यायोग्य नाही। त्यामुळे सरकारने कागदावर हिंदीची सक्ती अजिबात होणार नाही हे म्हणावं। ते झालं तर आम्ही जाधवांचं कौतुकही करू, नाही झालं तर आज आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत, उद्या त्यांचा निषेध पण करायला येऊ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।